नमस्कार. अदिती जोशी. आजचा माझा अलाइनमेंटचा टॉपिक थोडासा वेगळा हटके. बीइंग परफेक्टली इम्परफेक्ट. मुळामध्ये सगळ्यांनाच एक फॅन्टसी असते लाईफमध्ये की हे परफेक्ट आहे, ते परफेक्ट आहे, ते परफेक्ट आहे. मी करते ते परफेक्ट आहे, तू करतोय ते इम्परफेक्ट आहे. ही तर बेसिक लाईनच असते. वॉट एव्हर आय डू इज परफेक्ट. वॉट एव्हर यू डू इज ऑलवेज स्ट्रायव्हिंग फॉर इम्प्रोव्हायझेशन. आत्ता दवे सरांनी या सेशनमध्ये ह्याच्या आधी खूप काय म्हणू शकतो आपण, गुरुपासनं बिझनेसपर्यंत आपल्याला नेलं. दिवसभराचे 24 तास, 8 तास झोपेचे, 8 तास कामाचे. उरलेल्या 8 तासांबद्दल मी बोलणार आहे की जिथे आपले इम्प्लिकेशन्स असतात की माझ्या पर्सनल, जसं तुमच्या ऑफिसचं इम्प्लिकेशन तुमच्या पर्सनल लाईफवरती पडतं, इक्वली तुमच्या पर्सनल लाईफचं इम्प्लिकेशन तुमच्या ऑफिसच्या किंवा ओव्हरऑल लाईफ काउंटिंगवरती पडतं. आणि ही स्टडी आहे, हे काही रॉकेट सायन्स काही नाही आहे. वयाचे एक टप्पे जर आपण ऑड टाईमचे इव्हन टप्पे असं मी ज्याला म्हणते, ऑड टाईमचे इव्हन टप्पे, 15 वर्ष, 35 वर्ष, 55 पुढे प्लस. ओके, ॲट 55 वी अगेन रिबॉर्न, वी अगेन गेट बॅक टू समथिंग where we have started everything again, where we are starting everything again. So 55 प्लसचा आधी आपण एक गंमतशीर अनुभव घेऊया. हे तर प्लीज. गाणं ह्याच्यासाठी सरांची कॉपी करायची नाही. गाणं ह्याच्यासाठी की हे गाणंच सांगतं, मेनी टाइम्स वेन वर्ड्स कॅनॉट टेल, द म्युझिक इट सेल्फ टेल्स. येस प्लीज. This is exact realization at 55. You have got only one life and now you have to live whatever way you can. That's the thing. And this is absolute tagline की आता 55च्या पुढे मी काही सुधारणार वगैरे नाही आहे. आय एम गोइंग टू लिव्ह माय लाईफ फॉर शुअर अँड आय एम गोइंग टू लिव्ह माय लाईफ फॉर शुअर. Well, thank you, Hita, for this. Getting back to that 55 plus, if somebody is still here in this auditorium, whatever you have,
आता काही भीती नसते की माझं हे कोणाला कळेल, मला पर्सनल फायनान्सेस नाही सांगायचे, मला माझ्या बिझनेस सिक्रेट्स नाही सांगायचे. यू आर ॲट अ फेज व्हेर यू वॉन्ट टू गिव्ह ॲज मच ॲज यू कॅन, बिकॉज यू कॅन द ओनली पर्सन हु इज सेईंग द एंडिंग लाईन ऑफ द लाईफ. कुठेतरी ती एक दिसायला लागते. आणि मग ते म्हणतं की ठीक आहे, आता काही सिक्रेट बिक्रेट काही नसतं. अगदी सगळ्यात पहिल्यांदा मी माझं काही दप्तरामधला खाऊ नाही सांगणार, इथपासून सुरू झालेला प्रवास 55च्या पुढे जे आहे ते घेऊन जा. माझ्याकडे अनुभव स्वरूपात असेल किंवा कुठल्याही स्वरूपात असेल, या लेवलवरती 80% लोक पोचतात, नक्की पोचतात. म्हणजे खूप त्याच्यासाठी गर्भश्रीमंत वगैरे असावी लागत नाहीत. जे आहेत माझ्याकडे जर थोडं पण असेल तर ते देण्याच्या एका फेजला येतात. आणि खरं सांगायचं तर अशाच काही चांगल्या लोकांवरती हे जग चालतं. कदाचित हे 55+ वय काही लोकांच्या बाबतीत 35व्या वर्षी येतं, कदाचित ते 25व्या वर्षी येतं. खूप लिजंड्स जे आउट ऑफ द बॉक्स स्टोरी करतात तर त्यांच्या बाबतीत ते कदाचित 18-19व्या वर्षी सुद्धा येतं. पुण्यामधलीच एक केस सांगते की फळणीटकर काका म्हणून आहेत, आपलं घर नावाची संस्था चालवतात, पुण्याचंही प्रमोशन करत नाही. पण मुंबईच्या सी बीचवरती खरकटे भेळ टाकली जाते, तिथून त्या कचऱ्यातनं भेळ खाऊन जगणारा हा मुलगा, कोणीतरी त्याला आधार दिला, त्याला शिक्षण दिलं, तो आकाशवाणीत लागला, काम करता करता शिकला, तबला वाजवायला लागला, आकाशवाणीतच एक लेडी भेटली, त्यांचं लव्ह मॅरेज झालं. द लाईफ वॉज नॉर्मल टिल दिस पॉइंट. मुलगा झाला आणि त्याला कॅन्सर झाला आणि तो इतक्या स्टेजला गेला की काही महिन्यातच दुर्दैवानी ही लॉस्ट, वैभव नावाच्या मुलाचं त्यांचं, ही लॉस्ट द सन. आता ही पण स्टोरी खूप जणांच्या आयुष्यात घडते, पण ह्याच्या पुढची स्टोरी फक्त फळणीटकर काकांच्या आयुष्यात घडली आहे. त्यानंतर त्यांनी दिसेल ती मुलं घरी आणायला सुरुवात केली जी रस्त्यावरती आहेत. आणि आज ते 1 नाही 2 नाही 950 मुलांना सांभाळतात. खूप काही श्रीमंत माणूस नव्हता, खूप प्रकारे त्यांची नियतीची, पण हाऊ यू टेक दॅट विजडम लाईन दॅट हॅज स्ट्रिंग फॉर दॅट पर्सन ॲट द एज ऑफ 32. 32व्या वर्षी हे लाईफचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय. गिव्ह टू द सोसायटी. सहज इंटरॅक्ट करता करता काकांनी मला सांगितलं होतं की आदिती, मला एका काकांनी, ते वारज्याला त्यांचं घर होतं आणि काकांनी बोलवलं पेठेमध्ये, आणि त्यांनी लँडलाईन होते त्यावेळेस. त्यांनी सांगितलं की बाळा, मला 1 रुपया डोनेशन द्यायचं आहे. तेव्हा ते सायकलवर यायचे, तर ते 1 रुपया डोनेशन घ्यायला ते वारज्यावरनं 1 रुपयाचा चेक घ्यायला सदाशिव पेठेमध्ये आले. दिलेल्या वेळेत पोचले, तो चेक घेतला, त्यांच्या पाया पडले. त्याही वेळेस 1 रुपयाची खूप काही खरंच व्हॅल्यू नव्हती. आणि त्या लेले काकांनी विचारलं की कसं काय तुम्ही 1 रुपयासाठी एवढं उन्हातानाचं, एवढं आजच्या आज या, लगेच या, असं मी तुम्हाला फोन केला आणि दिलाय आता तुम्हाला 1 रुपयाचा चेक. तुम्हाला माहिती म्हणतो की मिळणार 1च रुपया आहे, तर वाई. ते काका म्हणले की तुम्ही काय देता हे महत्वाचं नाही, तुम्ही द्यायची इच्छा झाली आहे, मुलांना द्यायची. मी फक्त सतत म्हणतो, मी फक्त माध्यम आहे, ते किती देताय काय देताय ती इच्छा माझ्यासाठी महत्वाची आहे. त्या इच्छेसाठी मी एवढं ताबडतोड करून पेठेमध्ये आलो दुपारच्या वेळेत. पुणेरी आहेत काका, त्यामुळे दुपारी झोपतात वगैरे असं पण आहे. पण ते सगळं करून ते परत गेले. आणि घरी जाऊन त्यांनी इन्व्हॉल्वमध्ये एक चेक मिळाला होता. घरी जाऊन बघितलं तर त्यावेळेस त्यांनी 10 लाखाचा चेक दिला होता. म्हणजे त्यावेळेस 10 लाख, आय एम टॉकिंग समवेअर अबाउट 80s, की 10 लाख असं सहज देणं ही खूप मोठी गोष्ट होती. तर काकांनी प्रामाणिकपणे फोन केला त्यांना की अहो, तुम्ही 1 रुपया देण्यात चुकून 10 लाख लिहिले तुम्ही. ते म्हणजे चुकून नाही, मी तुझी परीक्षा घेतली की ज्या हातात हा पैसा चाललाय तो योग्य आहे का. 55+. मी हा एजचा रिमार्किंग टाकतीये, पण हा बार नाहीये. हा कोणाच्या आयुष्यात कुठे येतो, हा फेज आहे आयुष्यातली. पण 55च्या पुढे ही यावी, प्रत्येकाच्या आयुष्यात यावी, हे मात्र नक्की. आता हे सगळं काउंटिंगच्या मध्ये परत मी एका वेगळ्या, आय विल टेक यू टू द जंगल सफारी. ठीक आहे. जंगलामध्ये ॲनिमल्स असतात. सो फर्स्ट ॲनिमल ऑब्विसली किंग ऑफ द जंगल, द लायन. खूप वेळा आपण बघतो की तो, ही हॅज गॉट ऑल द पॉवर, तो किंगच आहे शेवटी त्या जंगलचा, ही हॅज गॉट ऑल द पॉवर्स.
बऱ्याच वेळा त्याच्यासमोर तुम्ही जर का कुठल्या अभयारण्यात किंवा चांगल्या ह्याच्यात गेला असाल तर तुम्हाला झूमध्ये नाही, जिथे जंगल आहे, खरंच जंगल सफारी तिथे तुमच्या असं लक्षात येतं की समोरनं हरणांचे कळप वगैरे जातात आणि दिसला हरण की उठलाय तो लायन आणि सुटलाय त्यांच्या मग, असं काही नसतं. एकच वेळ अशी येते की त्याला एक हरिण कुठेतरी ते क्लिक होतं आणि मग जीव तोडून तो ग्रॅब करतो. मग ते आपण डिस्कव्हरीवरती, ॲनिमल प्लॅनेटवरती ती सगळी त्याचं रनिंग आणि त्याचं ते ग्रॅबिंग सगळं बघतो. त्याचं ते चिडणं आणि बघणं, ग्रॅब करणं, ही गिव्स 100% ऑफ हिमसेल्फ. सो आम्ही बिझनेसवाले लोक किंवा कन्सल्टंट लोक त्याला असं म्हणतो की इट शुड नॉट बी दॅट एव्हरी अपॉर्च्युनिटी शुड ग्रॅब. तुमच्यासमोर चाललंय म्हणून चला हे पण करू ते पण करू असलं नसतं. इफ यू आर अ लायन, focus on what precise you are looking for. You have to hit that bullseye. हे पण करू ते पण करू ते पण करू असं नसतं कधी. N number of opportunities, N number of things are passing through that line. कदाचित त्याची टेस्ट पण वेगळी असेल की आज मला ससा खायचा, उद्या हरिण खायचं, काय व्हॉट एव्हर. पण आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. आय एम टॉकिंग अबाउट यू आर नॉट रनिंग आफ्टर एव्हरी अपॉर्च्युनिटी. सेकंडली, हा मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असं म्हणतो की दॅट यू शुड नॉट बी कॉपिंग समबडी एल्स एव्हरी टाइम. ह्यानी हरिण खाल्लं आणि आज हरिण मारलं या सिंहाने म्हणून मी पण सिंह होतोय आणि मी पण उद्या तेच हरिण मारतोय असं नसतं. तुमचं हरिण, तुमचा ससा, तुमचं जंगल, तुमचा डोमेन काहीतरी वेगळा आहे. अंडरस्टँड दॅट. ओके, सो द लायन. सेकंड, द वन आय पर्सनली रिअली लाईक इज जिराफ. काय आहे जिराफचं ब्युटी? व्हॉट इज द ब्युटी इन जिराफ? काही ब्युटी नाही आहे त्याच्यामध्ये, फक्त असा उंचच्या उंच आहे, मान बीन अशी उगाच काहीतरी. ब्युटी काही नाही आहे जिराफमध्ये. वा वा, मी जिराफ बघितला असं कोणाला छान बघून काही वाटत नाही. हरिण बघितल्यावर वाटतं, पण जिराफ. बट यू ऑब्झर्व वन थिंग, जिराफ नेहमी झाडाचे शेंडेच खातो. ती मान खाली करून एकदम खालचं फळ, अगदी सफरचंद का असं ना, ते खाल्लेलं तुम्ही कधी बघितलंय का? नो. सो व्हॉट इट मीन्स ॲज अ कन्सल्टंट, if you are striving for the higher goals, if you are looking at that circle, you should maintain that. You should not get down. You should get to that circle. तुमचं जे सर्कल आहे, जे तसं तुम्ही मेंटेन करणार आहात तसं तुम्हाला रिझल्ट येणार. तुमची जिराफची कपॅसिटी, तुम्ही हरणं म्हणून गवत खाऊ नका. यू आर देअर. तुम्ही तुमच्या पॉझिटिव्हिटी शोधा. प्रत्येकामध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि प्रत्येकामध्ये जिराफाची एक तरी क्वालिटी 100% आहे. द ओनली पॉईंट इज यू हॅव टू आयडेंटिफाय अँड यू हॅव टू गेट इट. आय स्पोक अबाउट लायन. एव्हरी अपॉर्च्युनिटी इज नॉट फॉर यू. एव्हरी मार्केट अपॉर्च्युनिटी इज नॉट फॉर यू. मी फायनान्शियल, परत माझे फायनान्सचेच उदाहरणं येतात. सॉरी टू से, चाललंय मार्केटवरती, ह्याला ऑप्शनमध्ये फायदा झाला, त्याला शॉर्ट सेलमध्ये फायदा झाला, हा स्टॉकमध्ये 25% मिळवतोय, तो 25% मिळतोय, तो 15 मिनिटं ओपनिंग मार्केटला पैसे कमवतोय, बाकी तो दिवसभर मार्केटमध्ये नाही. अरे ती त्याची स्ट्रॅटेजी, त्याला जमली, तो लायन आहे. नॉट नेसेसरी तुम्ही त्याच वेळेस कॉपी करून मे बी तुमचं सर्किट क्लोज होईल आणि तुमच्या नशिबात ते नसेल तर ते नाहीच येणार आहे. सो यू शुड फाइंड आउट युअर ओन स्ट्रॅटेजीज फॉर गेटिंग द थिंग्स. यू शुड फाइंड आउट युअर ओन स्टाईल, अँड फॉर दॅट फाइंडिंग आउट द स्टाईल्स यू आर गोइंग टू हॅव सम कॉस्ट टू पे फॉर शुअर. Nothing is cost free. Okay. Third animal I'm talking about, the elephant. Elephant is all about walking straight, steadily, but consistently. Elephant असा भसाभसा पळत सुटलाय असं काही होत नाही. ती कन्सिस्टन्सी जी आहे ना एफर्ट्स मधली, ती नक्कीच कुठेतरी पोहोचवते आणि ओव्हर द इयर्स ती लिगसी क्रिएट करते. आय एम नॉट टॉकिंग अबाउट मॅनेजिंग द फंड्स, आय एम टॉकिंग अबाउट क्रिएटिंग अ वेल्थ. पैसा कमावणं म्हणजे आपल्या किंवा रोजच्या भाषेत आपण नेहमी म्हणतो की पहिलं येणं खूप सोपं आहे. पहिला नंबर टिकवणं हा जो काही प्रकार आहे ना, तो एलिफंट स्ट्रॅटेजी आहे. की तुम्ही प्रत्येक वेळेस त्या टॉप लेवललाच असलात तर त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी लागते, तुमच्यासाठी क्लिअर कट थॉट लागतात. आणि कोण पळतं हे न बघता माझा पाथ काय आहे हे कन्सिस्टंटली, जेव्हा आम्ही फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये सुद्धा म्हणतो की तुमचे प्लॅन्स असले पाहिजेत 15 वर्षाचे. अजिबात उगाच आज पैसे किती कमावून उद्या 2000 कमावून 4000 नाही. दिस इज ऑल शिअर नॉनसेन्स.
If you are planning for 15 years, then you are going to create a wealth, and out of that 15 years, you are going to have the clear-cut understanding. Market tikda kai ho, COVID ho, kai ho. When there is a downstairs, there has to be a upstairs. So elephant gives me the kind of a feeling which requires to be a consistent. आपण 3 animals बद्दल बोललोय. Now I am talking about the jungle as a overall. Always try and understand. हा एक स्पिरिच्युअलिटी कडे जाणारा कॉन्सेप्ट आपण म्हणू शकतो. Either you are giraffe, or you are elephant, or you are lion, or you might be the person with all these 3 qualities or n number of qualities, but still you have to survive. You are part of some game. You are not all alone. You are part of the jungle. You are part of that chain. तुम्ही एकटेच अगदी शाळेमध्ये पहिल्यांदा जेव्हा आपण सायन्स शिकतो तेव्हा ते डिपेंडन्सी सर्कल शिकतो मराठीमध्ये. आय डोंट नो काय म्हणतात त्याला. एक की ह्यापासून ते गवत खाणारे ॲनिमल, मग हार्बोनियस, मग सगळे ते पुढे 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 असं ते एकावरती एक असं सगळ्यांचं जेवण आहे एकमेकांच्यावरती. सो यू आर पार्ट ऑफ दॅट सर्कल अँड यू शुड अंडरस्टँड अँड ॲक्सेप्ट दॅट यू आर पार्ट ऑफ द सर्कल. अनलेस अंटिल वी ॲक्सेप्ट इट यू कॅन नॉट ग्रो. सो यू आर पार्ट ऑफ दॅट होल गेम. The only point is you can be a dominating player in that game. तो डॉमिनेटिंग पोझिशन आणण्यासाठी तुम्हाला बऱ्याच क्वालिटीज द्याव्या लागतात, क्वालिटीज डेव्हलप कराव्या लागतात आणि ओव्हर द इयर्स त्या सहज करता येतात. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, हे जंगल सुद्धा एका गोष्टीचा पार्ट आहे, अँड दॅट इज पार्ट ऑफ नेचर. सगळीकडेच काही जंगल नाही आहेत. देर आर सम पार्ट विच इज सी, देर आर सम पार्ट which is north and south pole जिथे बर्फ आहे, but still life is there. So तो जो पार्ट आहे, try and understand what I'm trying to tell you. हे जंगल जरी तुमच्यासाठी असलं, तुम्हाला दिसत असलं तरी त्या जंगलाच्या पलीकडे पण बरंच अस्तित्व आहे. आणि हे पलीकडचं जे अस्तित्व आहे ते आपल्यासाठी आहे का किंवा नाही आहे का हा विचार महत्वाचा नाहीये, पण ते मान्य करून त्याला सरेंडर होणं. यू आर पार्ट ऑफ द नेचर. आणि तिथे तुमचा एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ट्रिगर व्हायला पाहिजे की काहीही झालं तरी वेळा सगळ्या पाळल्या जातात. त्याच वेळेस सूर्य उगवतो, ठरलेल्याच वेळेस सूर्यास्त होतो, त्याच वेळेस ओटी येते, त्याच वेळेस भरती येते. करेक्ट मी इफ आय एम गोइंग विथ द रॉंग मराठी वर्ड्स बिकॉज माइन इज द इंग्लिश मीडियम. पण हे सगळं नेचर वाईज जिथल्या तिथे होतंय. हू इज डुईंग? ऑब्विसली दॅट पार्ट ऑफ युनिवर्स इज डुईंग. आणि ते युनिवर्स जे आहे ते सगळे स्ट्रेस फ्री करत आहे. त्यांना नाही टेन्शन येत की उद्या सकाळी मला सूर्याला उठवायचं आहे किंवा उगवायचं आहे, उद्या चंद्राला असं करायचं आहे, उद्या भरती. आणि त्यांना दे आर डुईंग इट इझिली. सो टेकिंग एव्हरीथिंग ॲट इज रिअल पार्ट ऑफ द नेचर. आपण उगाच ते कंट्रोल करायला, मग आजपासून सरही बहुतेक तेच सांगायचा प्रयत्न करत की आपण कंट्रोल करायला जातोय. मी जेव्हा काल मेसेज टाकला, द व्हेरी फर्स्ट लाईन वॉज लाईफ इज अ मिस्ट्री टू लिव्ह नॉट टू सॉल्व. ती मिस्ट्री ती एन्जॉय करा. ते जे आहे ते सगळं एन्जॉय करा. बी इट अ पेन, बी इट अ इफ यू आर इन अ पेन यू आर लर्निंग. इफ यू आर ॲट अ पर्टिक्युलर फेज ऑफ अंडरस्टँडिंग स्टील यू आर लर्निंग. अँड इफ यू आर हॅपी यू आर शेअरिंग दॅट हॅपीनेस विथ समबडी. एकटंच काही कुणी खुश होऊ शकत नाही. यू हॅव टू हॅव समबडी इन फ्रंट ऑफ यू टू शेअर दॅट हॅपीनेस. सो you are part of the game. If at all you are part of the game, you should understand that everything is happening. I am just a person who is expected to do the things. I am a person who is part of the game. I am just a player. Somebody is making me play for that game. आणि जर असं आहे तर हे सगळं स्ट्रेस फ्री करा. उगाच मी हे बदलीन, मी ते बदलीन, मी जग बदलीन वगैरे काही कोणी जग बदलू शकत नाही. जगच तुम्हाला बदलतो. इट्स अ फोर्स, इट्स अ एनर्जी. एव्हरीबडी जे सायन्स बॅकग्राऊंडचे त्यांना 100% माहिती आहे. एनर्जी इज अ ट्रान्सफॉर्मेशन. हे मी काही रॉकेट सायन्स सांगत नाही. हे सगळं आपल्याला माहिती आहे, फक्त ते कुठेतरी आपल्या बॅक ऑफ द माइंड व्हॅनिश होत आहे. आणि मग प्रत्येक गोष्टीचा अगदी सकाळी उठण्यापासनं उठायचा स्ट्रेस येतो, डबा भरायचा स्ट्रेस येतो. अरे मला तर असं बऱ्याच वेळा होतं की माझं पोरगं परीक्षेला गेलं की माझं पोट बिघडतं की काय बाबा आता काय करतोय, अभ्यास तर काही केला नाही. मी माझ्या कधी परीक्षेला एवढा स्ट्रेस घेतला नाही. मी त्याचा 10वीचा म्हणजे गंगा ना आली आहे माझी, तर स्वर्गात हात टेकले होते माझी. झाली बाबा 10वीची परीक्षा, रिझल्ट काही का लागेना तिकडे.
just because the things are not under your control, and I'm trying to get that under my control. Things are going to happen at its own pace. आपण फक्त पुश करूया पॉझिटिव्हली. असं नाही की आपण निष्क्रिय होऊया, होतंय चला, असं काही होणार नाहीये. पण ते करताना ते एन्जॉय करणं हे जास्ती महत्वाचं आहे. खरं सांगायचं, प्रामाणिकपणे सांगायचं, माझा तरी अनुभव असा आहे की एका पॉइंटला जेव्हा प्रेशरमध्ये अभ्यास करतो, परीक्षा झाल्यावरती ना असं एक रिकामपण येतं की अरे आता काय करायचं, म्हणजे झालं ते, दॅट टार्गेट इज डन. अचीव्ड का नाही ते रिझल्ट सांगतो, पण आय हॅव डन विथ द टास्क. इफ यू आर डन विथ द टास्क, ते नंतर येणारा जो रिकामपणा ना, कारण यू आर थ्रू आउट दॅट जर्नी, यू आर ट्राईंग टू गिव्ह यू 100%. दॅट इट सेल्फ शोज. जर तुम्हाला असं ते रिकामपण एखादी गोष्ट संपल्यावर आलं नाही, तर याचा अर्थ आपण त्या टास्कला आपण तेवढा फोकस केलेला नव्हता. अगदी सहज सांगते, इकडे ड्राईव्ह करताना मी MCCIला पोहोचल्याचं मला टेन्शन येत नाही, कारण आता माझ्या ते मेंदूमध्ये तो रूट रजिस्टर झालाय. मला मेंदूला सांगावं ना लगत लेफ्ट वळ, राईट वळ, कुठे वळ, काय वळ. पण जर का मला MCCI पाषाण किंवा चिंचवड अशा कुठल्या तरी भलत्या हॉलला जायचं असेल, तर माझ्या मेंदूला सतत काहीतरी ते सिग्नल्स द्यावे लागतील. आय हॅव टू बी रिअली अलर्ट की कसं जायचंय, पाथ काय, बरोबर आहे, चुकीचं आहे, काय, कसं आहे. सो तिथे पोहोचल्यावरचा आनंद आणि रोजचा पोहोचल्याचा आनंद, ह्याच्यामध्ये efforts I'm focusing on. So if it is a part of a jungle, if we are a part of universe, for what we are, कुठे the perfection आणि imperfection, everything is at a place, perfectly at a place. मग हे imperfection is another coin of the same side. आता मी माझ्यापर्यंत काउंटिंग वरती येते की पहिली 15 वर्ष जेव्हा पाठी कोरी आहे, मुलगा लहान आहे, मुलगी लहान आहे, तिला बरं वाईट काहीच कळत नाही, कसं करायचं हेही कळत नाही, बरं वाईट तर लांबच राहील. मग आपण ॲज अ पेरेंट, ॲज अ सोसायटी, ॲज अ टीचर, ॲज अ काय व्हॉट एव्हर रोल वी आर इन, आपण त्यांना हे द्यायचा प्रयत्न करतो की हे बेस्ट आहे बाबा, हे परफेक्ट आहे, हे असं कर. आणि ते केलं की आपण प्रेस करतो, नाही केलं की आरडाओरडा, धिंगाणा, मारामाऱ्या सगळं करतो. की वी वॉन्ट टू टेक दॅट पर्सन टू दॅट स्किल लेवल. आय एम ट्राईंग टू मेक माय सेल्फ व्हेरी क्लिअर. 15 वर्षापर्यंत तुम्ही त्या मुलांना खा रे, हात धुरे, दात घास रे, झोप रे, असा झोप, तसा झोप, अशी उठ, तशी बस, सगळं करतात. तुझं किती वय आहे? 11. तुला अजून 4 वर्ष हे सण करायचंय का 100% करायचंय. आणि हे सगळ्या युनिव्हर्स मधनं येतं. म्हणजे आजी आजोबा अगदी दारात आलेली भाजीवाली पासून हे असं नको करू, मी तुला सांगते वगैरे, असं सगळ्या जगातनं तुम्हाला सांगते. आफ्टर 15 यू टेक चार्ज ऑफ युअर लाईफ. आणि मग लोक तुम्हाला जज करतात की ह्याचं हे बरोबर आहे, याचं हे बरोबर आहे, ह्याचं हे. मग ते लर्निंग फेज सोसायटीच्या दृष्टीने संपते आणि इव्हॅल्युएशन फेज सुरू होते. आपली पण इव्हॅल्युएशन फेज सुरू होते की मग आपल्या चुकातनं आपण शिकत जातो. इतके दिवस लोक सांगतात आणि आपण चॉईस असतो की येस ऑर नो, वागायचंय का नाही वागायचंय. आईने सांगितलंय हात धुवायचाय, मग न धुताच खायचंय का हात धुवून खायचंय, इतकं साधं सोपं गणित असतं. आता 15च्या नंतर 35 पर्यंत लाईफचे सगळे ट्रान्सफॉर्मेशन होतात. राईट फ्रॉम वी आर गेटिंग द डिग्रीज, वी आर गेटिंग द जॉब्स, और वी आर गेटिंग इन टू द business, we are getting into the marriages, we are having probably the childs. So जे मेजर ट्रान्सफॉर्म आहेत हे सगळे इथे, आणि ते सगळं लर्निंग आहे, तुमचं सगळं 100% लर्निंग आहे. आणि ह्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे खरं सांगा? एकदम परफेक्शन अपेक्षित आहे का? नाही. आपण शिकतोय तर आपण म्हणजे मोर डॉमिनेशन पार्ट इज इम्परफेक्शन. पण परफेक्शन कुठे अपेक्षित असतं? वागण्यामध्ये. मेजॉरिटी जेंट्स बसलेत, आंघोळ झाल्यावरती टॉवेल गादीवर न टाकता वाळत टाकणे, हे रोज जे भांडणाचं कारण असतं ते इम्परफेक्शनचं कारण आहे. हे मागण्यातलंच केले, हे तुम्ही सुधरू शकता, हे फार मोठं रॉकेट सायन्स नाही. पण माझा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन हा चुकीचा झाला. अरे मी इकडे इन्व्हेस्ट करायला पाहिजे होतं, पण मी त्याऐवजी तिकडे इन्व्हेस्ट केलं, दॅट गोज रॉंग. दिस इज अंडरस्टूड. हे इम्परफेक्शन नाही, दिस इज लर्निंग. सो तुमचे डे टू डे स्किल 15 वर्षापर्यंत जे शिकवलंय हाणून मारून तुम्हाला, ते तुमचे परफेक्ट आता घट्ट झाले पाहिजेत. आता त्याच्यावरती परत बायकोनी, तुमच्या मुलांनी कामं नाही केली पाहिजेत की अहो बाबा ते शूज जरा रॅकवर ठेवाल का, तो रेनकोट जरा हँगरला लावाल का, काढलेले कपडे बाथरूममध्ये जातील का, आयन कपडे काढताना जरा एकच कपडा बाहेर निघेल का सगळं कपाटे यायच्या ऐवजी. आमची सगळ्यांची बायकांची दुःख आहे ती जेन्युइनली. तर हे सगळं इम्परफेक्शन आहे, हे क्रायटेरिया नाहीत इम्परफेक्शनचे, दॅट वी शुड अंडरस्टँड. 35 to 55 यू आर ॲट अ एज in your family you are having another adult with you.
and you are adjusting with that another adult with you. You are interacting with them. आणि ते जे अडॉप्शन आहे किंवा हे जे ट्रान्झिशन आहे की मी तुझा गॉडफादर आहे, मी मेंटॉर आहे, इथपासून मी तुझा फ्रेंड आहे, हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे हा स्मूथली असावा कुठल्याही फॅमिलीमध्ये. मी 8 तासांबद्दल बोलते की जे तुमच्या वर्क लाईफवर पण इम्पॅक्ट करणार आहे आणि तुमचं कॅरेक्टरच डिफाईन करणार आहेत प्रिसाइजली की हा माणूस असा आहे. हे तुमच्या जेवढा तुम्ही पॉझिटिव्हली करू शकाल, द कंट्रोल इज इन युअर हँड. आणि आफ्टर दॅट आपण तर आता गाणं ऐकलंच 55. तर काय आहे ते आहे, जगाने आम्हाला ऍक्सेप्ट करावं नाहीतर सोडून द्यावं आहे तसंच. 55च्या पुढे नो रिडिफायनिंग. द ओनली पॉइंट इज की आता तुमच्या एका फेजला आलाय, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कुठेतरी संपत आल्यात आणि आता तुम्ही गिव्हिंग बॅक स्टेजला आहात. हे सगळं परफेक्शन इम्परफेक्शन मी परत म्हणते, माय टॅगलाईन इटसेल्फ वॉज बीइंग इम्परफेक्ट इज परफेक्टली राईट. पण ह्याचा अर्थ मला असं कुठंच नाही म्हणायचं की बेशिस्त वागायचंय आपल्याला. इम्परफेक्शन इज टर्म ऑफ द जजमेंटल डिसिजन्स. इम्परफेक्शन इज टर्म ऑफ व्हॅल्यू ॲडिशन. माझा कालचा दिवस आजच्या दिवसापेक्षा आजचा दिवस उद्या जास्ती बेटर असावा विथ एव्हरी टर्म्स. माझ्या खूप जवळची लोक आहेत, त्यांना 100% माहिती आहे एका पर्टिक्युलर फेजमध्ये गुरुचं नक्कीच महत्व आहे. मला एक जण कोणीतरी असं भेटलं आणि म्हणलं की आदिती तुझं ना कन्सिस्टन्सी नसते, तू फार व्हायब्रंट आहेस, की तुला अनप्रेडिक्टेबल आहेस, तुला कळत नाही की तुला नंतर कशी वागशील, असं आधी कशी वागशील. सो व्हॉट इज द सोल्युशन? ठीक आहे मी वागते असं. व्हॉट इज द सोल्युशन? You have to go to a place. He never defines the place. You have to go to a place. Please listen, this is very important in life. माझ्या ह्याच्यात याने ट्रान्सफॉर्म घडलाय, कदाचित तुमच्या ह्याच्यात घडेल. ॲट द डे एंड ऑफ द डे व्हॉट एव्हर वी हॅव डन इन द लाईफ. मी रोज गणपतीच्या देवळात जाते, काहीही झालं तरी जाते. अँड आय ॲक्च्युअली टेल हिम व्हॉट आय हॅव डन इन दिस फुल डे. Literally I talk to him. I don't know whether he is listening, whether he is not listening. I never even bother about it. पण त्यामुळे 2 गोष्टी होतात की मी देवाला सांगितलंय, हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स होता की बाबा त्याला सांगून झालंय, आता तो काय बघून घेईल काय करायचे ते, माझं 19-20 मेल्यानंतर स्वर्ग नरक वगैरे सगळं वेगळं जाऊ दे, आत्ताचा उद्याचा जो स्वर्ग आहे का नरक आहे हा आजचा दिवस ठरवतोय माझा. सो नाव इट्स अप टू यू. अँड सेकंड डे तिथे जायला जे 8 तासाची मधली झोप आहे माझी ती पीसफुल असते, कारण मी देवाला सांगितलंय जर माझं चुकलं असेल तर मी त्याला, कारण त्याच्या पुढे काही त्याला दिसतच आहे ना. म्हणजे माझी तरी बिलीफ सिस्टम आहे की त्याला दिसते की मी चांगलं बघते का वाईट. मी ऑनेस्ट आहे, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. बिंग एन ऑनेस्ट. देर इज नथिंग राईट ऑर रॉंग इन लाईफ फॉर मी. असं काहीच नाही की तुमच्या दृष्टीने मी चुकीचे म्हणून मी माझ्या दृष्टीने चुकीचे अजिबात नाही. बट द मोमेंट आय रिअलाइज की आय हॅव डन दिस समथिंग रॉंग, आय टेल दॅट येस आय हॅव डन रॉंग, आय हॅव जस्ट नाउ रिअलाइज, टुडे आय हॅव रिअलाइज, and for sure I'll not repeat it. This everyday confection really makes lots of difference in my life in terms of reducing the stress. 100% हे करून बघायची गोष्ट आहे. मी गणपतीच्या मंदिरात जाते म्हणून उद्या सगळ्यांनी गणपतीच्या, तुमची जी काही बिलीफ सिस्टम आहे, तुमचा एखादा कदाचित घरातलाच कोपरा असेल, सिट देअर, टेल हिम व्हॉट यू हॅव डन फॉर द डे. यू हॅव टू टेल हिम, यू डोंट हॅव टू कन्व्हिन्स हिम. सांगायचंय त्याला की मी हे केलंय, असं नाही की मी हे कसं का केलंय, रिझनिंग नाही द्यायचंय त्याला. बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. आणि खरं सांगते आज तागायत तरी त्यांनी मला कधी जज नाही केलं की तू चुकीचं वागले. त्यांनी आतापर्यंत अशा शिक्षा नाही दिल्या की तू चुकीच्या, हां तुम्हाला कळलं आता मी तुला शिक्षा नाही. ही ऑलवेज होल्ड माय हँड अँड टेक मी आउट इन द वर्स्ट ऑफ द एक्सपिरियन्सेस दॅट फॉर मी इट इज आउट ऑफ द बॉक्स. कदाचित तुमच्या अँगलने ते तेवढे वाईट नसतील, पण माझ्यासाठी ते खूप डाउनिंग असते. सो वी आर टेकिंग केअर ऑफ दोज 8 hours विच इज डिफायनिंग युअर कॅरेक्टर. कारण ऑफिसमध्ये जेव्हा असताना तुम्ही एका साच्यातलं काम करता, लक्षात घ्या की तुम्ही 4 लोकांना इन्स्ट्रक्शन्स देता, तुम्ही तुमचे टार्गेट सेट असतात, तुम्हाला हे असतं. पण हे जे 8 तास अलाईव्ह असतो आपण, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच टार्गेट नाही आहे. जसं सरांनी सांगितलं की तुम्ही 15 मिनिटातही आवरू शकताय आणि तुम्हाला 4 तासही आवरायला लागू शकतायत, किंवा तुम्हाला 8च्या 8 तास, इफ यू आर गोइंग एज अ ब्राईड, यू विल टेक मिनिमम 8 hours टू गेट युअर सेल्फ ड्रेस अँड वेल ड्रेस लाईक. सो त्या 8 तासाचा हिशोब
हा खरंच खूप आयुष्यात महत्वाचा आहे. आणि ऑनेस्टली सांगते की हे हे करण्याच्याच गोष्टी, इफ यू आर पार्ट ऑफ दॅट युनिवर्स आणि इफ यू स्ट्रॉंगली फील दॅट यू कॅन सेंड द पॉझिटिव्ह वाईब्स, तर ते होतं, 100% होतं. म्हणजे एखाद्याबद्दल ना अशी आपुलकी निर्माण होते आणि मग त्याला आपल्याला काहीतरी बेस्ट विशेष द्यायचा, मग आपण टिपिकली मेसेजेस टाईप करतो. पण मी अशी पण माणसं बघितली आहेत की जी सतत दुसऱ्याला चांगलंच म्हणतात की अरे वा वा वा, तुझं कल्याण हो, तुझं कल्याण हो. हे जे काही आत्मा आलेलं असतं ना, दॅट ट्रान्सफॉर्म द पॉझिटिव्ह एनर्जी फ्रॉम माय सोल टू युअर सोल. दॅट्स अ कनेक्टिव्हिटी अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट इन लाईफ. तुम्हाला एखादा माणूस जरी नाही आवडला तरी त्याचं भलं हो असं जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा त्याच्याकडची कदाचित येणारी निगेटिव्ह एनर्जी ती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. हा खूप मोठा मेडिटेशन हे कदाचित न जमणारी गोष्ट असू शकते किंवा जमणारी, ज्याचा त्याचा कॉल आहे. आणि आजकाल ते बऱ्यापैकी सोपं झालंय बरं का, की ब्रह्ममुहूर्तावर उठा वगैरे, ज्यांचे बिलीफ सिस्टम आहे त्यांनी उठा, काही हरकत नाही. आणि त्यावेळेस तुम्ही यू सी ओपोनोपोनो हे खूप आजकाल पॉप्युलर यंग जनरेशन जेन-झी. So try that out. It's really beautiful. You're just telling the universe that you love and the 3 lines and nothing else. काही तुम्ही आतमध्ये वगैरे कुंडलिनी वगैरे ते खूप मोठ्या गोष्टी, ते त्याला साधना बिधना काय बरंच काय काय लागतं. हे म्हणजे फक्त जगाला ओरडून सांगायचं की माझं चुकलं असेल तर माफ कर, मी तुझ्या प्रेमात आहे आणि मला सगळं चांगलं होऊ दे. काय वाईट आहे? सगळ्याचं कल्याण व्हावं, सुरुवात माझ्यापासून व्हावी, काहीच वाईट नाही. खूप साधी सोपी थेरपी आहे, इम्प्लिमेंटेबल आहे. त्याला म्युझिकची जोड दिली आहे. मी परत म्हणलं, मी आज गाणं ह्याच्यासाठीच वाजवलं की व्हेन वर्ड्स कॅन नॉट एक्सप्रेस दॅट व्हायब्रन्स फ्रिक्वेन्सी कॅन बी एक्सप्रेस विथ द म्युझिक, द नोट्स. मी आज पिक्चरचं गाणं वाजवलं, पण मी आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन द क्लासिकल म्युझिक एज वेल. आय फॉलो द क्लासिकल म्युझिक एज वेल. आणि ती जी म्युझिक थेरपी आहे, जी ती आतनं वेगळे वेगळे राग, ते वेळचे आणि ते सगळं. सो मेनी टाइम्स दोज रागास डू नॉट हॅव वर्ड्स, दे जस्ट हॅव दॅट म्युझिकल फ्रिक्वेन्सी अँड दॅट कॅन बी प्लेड इन व्हरायटी ऑफ द थिंग्स. व्होकल गाणं गाऊ शकता तुम्ही त्या रागामध्ये, इन्स्ट्रुमेंटल तुम्ही तबला वाजवू शकता, पेटी वाजवू शकता, व्हायोलिन वाजवू शकता, जलतरंगही वाजवू शकता. राग तोच असतो, पण तुम्ही इन्स्ट्रुमेंट. सो व्हॉट वी आर ट्राईंग टू गेट इन टू दॅट फ्रिक्वेन्सी. असं म्हणतात, आम्ही जेव्हा द्वारकेला गेलो होतो, मी 6वी 7वीत कधीतरी होते आणि आम्ही गेलो होतो द्वारकेला, आणि तिथे ते डीप डाईंग वगैरे, तिथे तुम्ही खाली जाऊ शकत होतात की ते हे करून. तर आम्ही केलं होतं ते शाळेच्या स्कूलच्या ट्रिपमध्ये. आणि तेव्हा असं ते म्युझिकल पिलर्स आहेत खाली अंडर द सी, म्हणजे ते असं म्हणायचे की तिथनं ते म्युझिक निर्माण व्हायचं, जे ते बासरीचं आहे वगैरे. आम्हाला इतकं भारी वाटलं, असं दगडा बिगडातनं कसलं म्युझिक वगैरे काहीतरी. पण ते आहे, म्हणजे ते वरचे जे 2 पिलर आहेत तिथे ते द्वारकेच्या बेटावरती आजही वाजवून दाखवतात. दगडाला ते स्टिकनी वाजवतात आणि द म्युझिक कम्स आउट ऑफ इट. आणि इट्स अ कम्प्लीट स्टोन, प्युमाईस आहे आय गेस तो, पण तो त्या स्टोन मधनं ते म्युझिकल व्हायब्रेशन्स येतात आणि ते आपण ऐकू शकतो. ते पाण्याच्या खाली आहेत ते द्वारका बुडाली वगैरे ते सगळं आहे. आणि विच वी कॅन सी. ज्यांना फिजिक्स साधारण येतं त्यांना माहिती आहे की आत्ता मी हे बोलते हे इथे ऐकू येतं, थोडंसं अजून लांब गेलात की कमी ऐकू येतं, अजून लांब गेलात की नाही ऐकू येत. का मारं? कारण ती फ्रिक्वेन्सी अशी आहे, ती स्ट्रॉंग आहे तेव्हा तुम्हाला येते, ती जशी जशी लांब जाते ती डायल्यूट होत जाते आणि मग एका लेवलला ती स्ट्रेट लाईन होते. पण ती स्ट्रेट लाईन डज एक्झिस्ट. आपण चंद्रावरचे आवाज त्या लाईनच्या थ्रूच ऐकतोय. हे आता ते सगळं मंगळयान वगैरे बघितल्यावर आपल्याला माहिती आहे ते कसे ऐकतोय. ते त्या साऊंड फ्रिक्वेन्सीवरचा सगळा खेळ आहे. सायन्सवाल्या लोकांना हे 100% माहिती आहे. मग ही फ्रिक्वेन्सी कधी गेलीच नाही. आणि जर का कृष्ण अस्तित्वात होता आणि त्याची बासरी अस्तित्वात होती, तर आजही युनिव्हर्समध्ये कुठेतरी त्यांनी वाजवलेली बासरी कुठल्या तरी फ्रिक्वेन्सीमध्ये वाहतीये, कुठेतरी आहे, अस्तित्वात आहे. मग जर एखाद्याने म्हणलं की मला ती बासरी ऐकू येते, तर शक्य आहे का? कदाचित हो, कारण सायन्स सांगतं की ती फ्रिक्वेन्सी. परत एकदा सांगते की पुण्यामधल्या लोकांची हिअरिंग कपॅसिटी कमी झाली आहे. का? कारण आपण सतत साऊंडमध्ये आहोत, त्यामुळे त्या साऊंडचीच एक लेवल झाली आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्या खालचे आवाज ऐकूच येत नाही. ही फॅक्ट आहे.
आपण जर रिमोट प्लेसेसला गेलो तर तो शांततेचा जो काही आवाज असतो ना तो पण ऐकू येतो. आय हॅव एक्सपिरियन्स दिस. आमच्याकडे पालीमध्ये भृगु ऋषींची गुहा आहे. ती एकदम अशी इंटिरियर आहे आणि बाहेर वॉटरफॉल आहे. इफ यू गेट इनसाइड त्या भृगु ऋषींच्या गुहेमध्ये तर वेगळ्या वेगळ्या साऊंड्सचे हे त्या पाणी पडण्याच्या आवाजामुळे ऐकू येतात. मग तो खूप लांब ओरडलेला पक्षी पण ऐकू येतो. पण पुण्यामध्ये इथं कावळा बसतो ह्याच्यावरती खिडकीवरती तर तो ऐकू येत नाही, कारण ती साऊंड फ्रिक्वेन्सी आहे. इतका गोंधळ आहे तो सगळा. गणपतीच्या दिवसात आपल्याला पेठेत कोण काय बोलतं काही ऐकू येत नाही. सो दॅट लेवल ऑफ साऊंड, ती डेन्सिटी, हे सगळं सायन्स आहे. आणि अगेन आय एम कमिंग टू द व्हेरी ओरिजिनॅलिटी. यू आर पार्ट ऑफ द गेम अँड ॲक्सेप्ट द गेम विदाउट स्ट्रेस. You are part of the nature, you are part of the jungle, and understand you are not the only part of the jungle. You cannot dominate the jungle. तुम्ही लायन असलात तरी तुम्ही जंगलाला डॉमिनेट नाही करू शकत. अल्टिमेटली एव्हरीबडी हॅज अ रोल टू प्ले. लायन आहात, तुमच्याकडे कंट्रोल आहे, तर कंट्रोल गोज विथ द पेशन्स. कंट्रोल इज नॉट डॉमिनन्स. Control is all about understanding and getting into the particular level that is upgraded. तुम्ही जिराफ आहात, तुम्हाला सिलेक्ट करता येत असेल बाय चॉईस की मला कोणाबरोबर उरलेल्या 8 तासात बसायचंय, उठायचंय, प्रायव्हेट 8 तासांबद्दल बोलते, तर डेलिबरेटली चूज करा. दॅट विल अपग्रेड युअर क्वालिटी ऑफ द लाईफ. अँड अल्टिमेटली यू नीड टू बी अ एलिफंट, अ जायंट पर्सन विच हॅज टू बी नोटिस्ड बाय एव्हरीवन. असा एलिफंट इकडनं निघून गेला असं होत नाही डास गेल्यासारखा. सो यू विल बी नोटिस्ड बाय एव्हरीवन प्रोव्हाइडेड दॅट कन्सिस्टन्सी ऑफ द एफर्ट्स आर देअर. आय एंड माय सेशन विथ द सॉन्ग अगेन. सगळ्यांचा लाडका आहे आणि मला माहिती आहे की इथनं बाहेर जाताना डोक्यात ते गाणं घेऊनच नक्की जाल. So this song will say it all that I want to convey. Let's not afraid of being imperfect. Imperfection ची डेफिनेशन आपण आपल्या स्वतःसाठी करूयात. जे बेसिक स्किल्स आहेत त्याच्यावरती नक्की काम करूयात. टॉवेल नक्की वाळतच घालूयात, शू नक्की रॅकवरच ठेवूयात. हे काही कॉम्प्रोमाइजचे लेवल नाहीत, बरोबर आहे ना? सो दॅट हॅज टू बी देअर. पण जे स्किल्स आपल्याला अपग्रेड करता येतात डेलिबरेटली ते करूयात. आय स्टॉप हिअर विथ दॅट ब्युटिफुल सॉन्ग. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को तुम्हें मैं उड़ाता चला गया, हर फिक्र को तुम्हें मैं उड़ा. बर्बादियों का सोग मनाना फजूल था. मला असं वाटत नाही इथे बसलेल्या कोणाचाही कधी प्रेमभंग वगैरे झालेला नाहीये. एकदा तरी आयुष्यात प्रत्येकाचा प्रेमभंग नक्की झालेला. बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, हर फिक्र को तुम्हें मैं उड़ा. जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया, मुकद्दर समझ लिया. जो खो गया
गया मैं उसको भुलाता चला गया, जो खो गया मैं उसको भुलाता चला गया, हर फिक्र को तुम्हें मैं उड़ा। गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां, न महसूस हो जहां, न महसूस हो जहां। मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को तुम्हें मैं उड़ाता चला गया। या मॅडम प्लीज कम, प्लीज कम. या हर फिक्र को तुम्हें मैं उड़ाता चला गया, हर फिक्र को तुम्हें मैं उड़ा। बर्बादियों का सोग मनाना फजूल था, बर्बादियों का सोग मनाना फजूल था, मनाना फजूल था, मनाना and we are the फजूल था। yin energy of this universe. की जिच्या सॉफ्टनेस मुळे हे जगात चालतं. चला गया, We always call Mother Earth. बर्बादियों का जश्न मनाता चला गया, फिक्र को We always call this as a Mother Earth. Whenever you feel like going home, these are the people who are staying back at the doorstep for you, so that after that 8 hard hours of working, you feel like going at home. She may be your daughter, she may be your sister, she may be your mother, whatever role. But ultimately, this is the yin energy that flows and that controls the universe, and we strongly believe with this. With this, I'll stop myself. Thank you so much.